सर, जळगाव जिल्ह्यातल्या 200पेक्षा जास्त ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीवर न जाता त्यांची रोजनिशी सादर न करता प्रवास भत्ता आणि वेतन दाखल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदन आणि कारवाईची मागणी केली आहे. तर या प्रकरणात आपल्याकडून काय कारवाई केली जाणार? सदर वृत्ताची दखल घेऊन मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आणि मुख्य कार्यकारी महोदयांनी याच्या सदरच्या बाबत चौकशी करण्याचे आदेशित केले. मला सदर गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे आणि 7 दिवसामध्ये जे काही असेल ते, म्हणजे जर त्यांनी खरंच तसं काय असेल तर ते आपल्या प्रशासकीय कारवाई योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. त्यांनी म्हटलं की त्यांनी जो प्रवास भत्ता आणि वेतन दाखले तो वसूल करावा शासनाने, जर ते दोषी आढळले तर. हां, दोषी आढळले तर कारवाई होईल ना, त्यात काही अडचण नाही. म्हणजे जर त्यांनी खरंच तसं काही केलं असेल तर निश्चितच कारवाई तर होणार, काही अडचण नाही. अंदाजे कितीचा भत्ता असू शकतो? आपलं काय 1400 रुपये पर मंथ आहे माझ्या माहितीनुसार, की तो ॲक्च्युअल फिक्स आहे. म्हणजे ग्रामसेवकाला कसं ते नियमित वेगवेगळ्या मिटिंगांना जायला लागतं, म्हणजे पंचायत समितीला असो किंवा काही विकास कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. शासनाने निश्चित करून दिलं आहे, पण अट आहे की त्यांनी मुदतीत त्यांची जी आहे प्रवास डायरी दैनंदिनी जमा केली पाहिजे. आणि जसं आपण निर्देशित केलं आहे की आम्हाला म्हणजे हे केलं आहे की काही ग्रामसेवकांनी ती जमाच केली नाही असं म्हणत आहे, तर ती तपासतोय आम्ही. आणि जर तसं जर काय आढळत असेल योग्य ती प्रशासकीय कारवाई आम्ही निश्चित करू. सर, त्यांनी असं पण म्हटलं की हे फक्त 5 तालुक्यांची माहिती अधिकारात मागितली, पण संपूर्ण जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये असं झालेलं आहे. तुमच्याकडून तशी काही चौकशी केली नाही, आम्ही प्रत्येक व्हिडिओकडनं अहवाल मागवला आहे की आपल्या वृत्ताची दखल घेऊन निश्चितच आम्ही ते मागवले माहिती आहे. कालच ॲक्च्युली गटविकास अधिकारी महोदयाने सांगितलं की सदर 22 म्हणजे गंभीर आहे की तुम्ही जर दैनंदिन तपासली नाही तर मग त्यांचं जे आहे जे ते प्रवास भत्ता किंवा बाकीचे काय जे असतात ते कसं काय दिलं म्हणून आपण त्यांना विचारणा केलेली आहे. जी अहवाल आल्यानंतर आपण त्याच्यावर दखल घेतली. जिल्ह्यात किती संख्या असू शकते? नाही, ते नाही सांगू शकत, कारण कसं आहे आता माझ्याकडं प्राथमिक अहवाल आहे. म्हणजे आता खरं तर तुम्ही उजेडात आणून दिले आहे, पण जोपर्यंत माझ्याकडे ॲक्च्युअल डेटा आहेत नाही तोपर्यंत जरा सांगणं जरासं धाडसाचं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.